Okay, let us begin. During our last lecture, we have talked about types of adaptation. आपण कशावर विचार केलेला आहे? Types of adaptation. In this, we have first type is literary imitation. पहिला जो प्रकार आहे ते लिटररी इमिटेशन, म्हणजे जसं आहे तसं वाङ्मयाचं इमिटेशन. दुसरं आहे ते इमिटेशन ॲडॅप्टेशन ॲज ए पॅरडी. पॅरडी म्हणजे उपहास. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ॲडॅप्टेशन ॲज ए ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे रूपांतर. ट्रान्सलेशन म्हणजे रूपांतर. रूपांतर फ्रॉम वन लँग्वेज टू अदर लँग्वेज, एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये. वी हॅव डिस्कस्ड दीज थिंग्स इन डिटेल इन आवर फर्स्ट लेक्चर. दोज हू वॉन्ट टू नो समथिंग अबाउट इट कॅन रेफर टू दॅट लेक्चर ऑन यूट्यूब थ्रू द लिंक विच आय विल प्रिस्क्राइब ऑन युअर ग्रुप. टुडे we are going to learn about adaptation as a transformation. As a transformation. What is meaning of term transformation? Transformation म्हणजे काय की एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये रूपांतरित करणे. This adaptation is generally it involves लॉट ऑफ चेंज. बराचसा बदल याच्यामध्ये होत असतो ना. सपोज यू आर ट्रान्सफॉर्मिंग ओरल स्टोरी इंटू ए स्क्रीन प्ले. बोलणारी आपल्याला तोंडी माहीत असलेली गोष्ट ज्यावेळी तुम्ही चित्रपटाच्या स्वरूपामध्ये आणत असता त्यावेळी थिंग्स फ्रॉम द स्टोरी either lose or gain some material. बघा काय होतं, एखादी गोष्ट एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाताना काहीतरी मटेरियल घेतलं जातं, काहीतरी गोष्टी त्याच्यामधून निसटून जातात. बरोबर आहे. हे कधी होतं ज्यावेळी लिटरेचर आपण ट्रान्सफॉर्म करत असतो. लिटरेचर म्हणजे लिहिलेला मसुदा आपण ट्रान्सफॉर्म करत असतो. काही वेळ काय असते, नुसतीच गोष्ट असते आणि त्या गोष्टीचं रूपांतर आपण चित्रपटामध्ये करतो. समटाईम्स देअर इज ओनली अ स्टोरी अँड दॅट स्टोरी इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू ए सिनेमा. ॲट दॅट टाईम देअर इज सम गेन ऑफ द मटेरियल. धिस कॅन बी एक्सप्लेन्ड इन द कंटेक्स्ट ऑफ मूवी सैराट. हे आपण सैराट या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर याचा अभ्यास करू शकतो. सम डेज बिफोर दिस सैराट वॉज मेड. सैराट करायच्या अगोदर 1-1.5 वर्ष एक सरूडची मुलगी, ब्राह्मणाच्या घरातली मुलगी किंवा पाटलांच्या घरातली मुलगी, ठीक आहे, ती थेरगावच्या ब्राह्मणाच्या घरात दिली. ब्राह्मणाच्या घरात त्या मुलीनं लग्न केलं. मला वाटते तुम्हाला गोष्ट माहिती आहे का. आता ही पाटलाची मुलगी ब्राह्मणांच्या घरात दिली म्हणून ह्या मुलीच्या भावानं या ही मुलं म्हणजे जावई आणि बहीण यांचा कोल्हापूरमध्ये एका हॉटेलमध्ये खून केला होता. आणि हीच स्टोरी सैराटमध्ये रूपांतरित केली. The same story, it is the same story. Now from this oral story till the movie lot of gain has been made. बरंचसं आज जादा तयार केलेलं आहे त्याचं. मीन्स रायटर ॲड्स रादर देन डिलीट समथिंग. बट इन केस ऑफ लिटरेचर रायटर डिलीट्स, ओमिट्स. परंतु वाङ्मयाच्या बाबतीत
लेखक काय करत असतो, बऱ्याचशा गोष्टी डिलीट करत असतो. डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट ऑफ द मूवी, रिक्वायरमेंट ऑफ द मूवी. सपोज ए डायरेक्टर इज मेकिंग ए 3 hour मूवी. 3 तासाचा चित्रपट डायरेक्टर करायला लागलेला आहे आणि मृत्युंजयसारखी मोठी कादंबरी आहे. मृत्युंजयसारखी मोठी कादंबरी त्यांना 3 तासाच्या चित्रपटामध्ये तयार करायची आहे. नॅचरली द रायटर हॅज टू डिलीट फ्यू इन्सिडेंट्स. त्याला त्यातले काही इन्सिडेंट्स कमी करायला, डिलीट करून टाकायला पाहिजेत ना. नॅचरली ही हॅज टू डिलीट फ्यू इन्सिडेंट्स. काही इन्सिडेंट तिथून त्याला डिलीट करावे लागतील. आणि सपोज ही हॅज टू मेड अ TV सिरियल करायची असेल तर त्याला आणि विचार करायला पाहिजे ना, एक एक प्रसंग अधिक आणखीन कसा व्यवस्थित सांगता येईल याचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे व्हेन a literature or a story is to be transformed into a video serial, then depending on the requirement, whether he is making 3 hour movie or a TV serial, he has to make changes. त्याला बदल करायचे असतात. आता बदल करायचे असतात म्हणजे हा प्रश्न वेगळ्या पातळीवर मूळ संहितेशी प्रामाणिकतेचा आला ना. मूळ संहिता आहे, मृत्युंजय पुस्तकात लिहिलेलं आहे, त्या संहितेशी कितीपणे मिळतं जुळतं आहे. मूळ संहितेशी किती टक्के मिळतं जुळतं आहे हा एक प्रश्न निर्माण झाला ना. आणि या प्रश्नाला ह्या मिळते जुळतेपणाला इंग्रजीमध्ये फायडॅलिटी म्हणतात किंवा फिडॅलिटी म्हणतात. फिडॅलिटी म्हणजे प्रामाणिकपणा, किती टक्के तो मूळ संहितेशी प्रामाणिक आहे ही गोष्ट याच्यामध्ये ठरवली जाते. आता ही गोष्ट हाऊ मच पर्सेंटेज, किती टक्के हा ज्यावेळी प्रश्न येतो त्यावेळी कोणत्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे, विच थिंग्स वी मस्ट थिंक, कोणत्या गोष्टीवर आपण विचार करायला पाहिजे. तर पहिली गोष्ट असेल ते व्हॉट इज द एक्सटेंट ऑफ डिटेल्स ऑफ सेटिंग्स अँड प्लॉट रिटेन्ड ऑर रिक्रिएटेड. पहिली गोष्ट म्हणजे एक्सटेंट ऑफ डिटेल्स ऑर प्लॉट ऑर सेटिंग. बघा, एक गोष्ट मृत्युंजय या कादंबरीमधील गोष्ट आपल्याला चित्रपटामध्ये रूपांतरित करायची आहे, सिनेमामध्ये रूपांतरित करायची आहे. मग त्यातल्या किती डिटेल्स त्यांनी वापरलेल्या आहेत. सगळ्या डिटेल्स वापरता येणार नाही आणि वेळेनुसार सगळ्या डिटेल्स उपयोगीही पडणार नाही. वेळेनुसार बदल पडतो ना विचारामध्ये आणि मग नवीन विचाराला मिळतं जुळतं. शिवाजी सावंतांच्या कालावधीमध्ये मीडिया नव्हता, व्हॉट्सअप मीडिया नव्हता, इंस्टाग्राम नव्हतं. याचा परिणाम काय झाला ते किंवा याला सुसंगत अशा डिटेल्स आपण स्वीकारतो ना. मग या डिटेल्स किती प्रमाणात आहेत त्या प्रमाणात मूळ संहिता नवीन फॉर्ममधून नव्या फॉर्ममध्ये येत असताना किती टक्के आलेले आहेत हे टक्के ठरवत असताना ह्या डिटेल्सचा आपल्याला विचार करावा लागतो.
when literature is transformed into a cinema. In literature, there are more details. There is detailed psychological analysis of characters. लिहिताना जास्त ॲनालिसिस असतं ना. मग हाऊ मच द एक्सटेंट, त्याचं प्रमाण, एक्सटेंट मीन्स प्रमाण, किती प्रमाणात त्या डिटेल्स घेतलेल्या आहेत. द प्लॉट, सीन्स, प्लॉट इज लिंक ऑफ सीन्स टुगेदर. आपल्या भाषेमध्ये आपण त्याचा विचार करायचा म्हटलं तर प्लॉट म्हणजे काय, त्याची एक लिंक, ते किती प्रमाणामध्ये त्यांनी वापरलेलं आहे, ते किती प्रमाणामध्ये त्याचा वापर केलेला आहे, ही गोष्टसुद्धा आपण इथं अभ्यासत असतो. किती प्रमाणात प्लॉट घेतलेला आहे. आता प्लॉट समजा वी आर टॉकिंग अबाउट एस्केप ऑफ शिवाजी महाराज, एस्केप ऑफ शिवाजी फ्रॉम आग्रा. आग्र्यामधून शिवाजी महाराज यांचा एस्केप, या गोष्टीचं आपण चित्रीकरण करायला लागलो. त्यावेळी बऱ्याचशा डिटेल्स, बऱ्याचशा गोष्टीमधल्या गोष्टी, प्लॉट, बरेचसे सीन जे संभाजी महाराजांच्यावर असलेली किंवा शिवाजी महाराजांच्या आग्राच्या सुटकेवर असणाऱ्या पुस्तकातील ते सीन्स, बरेचसे सीन घेतलेले असणार आहेत. आणि बरेचसे सीन काय केलेले असणार आहेत, त्या बऱ्याच सीनमध्ये आणखीन काही ॲडिशन करून, आणखीन काहीतरी ॲडिशन करून त्या लेखकानं त्याचा बदल साधलेला असणार आहे. तर हा बदल किती प्रमाणात आहे यावर त्याचा एक्सटेंट ठरत असतो. तर याचाही आपण विचार करायला हवा. त्यानंतर थर्ड थिंग इज सेटिंग, म्हणजे किती प्रमाणात या गोष्टी केलेल्या आहेत. या डिटेल्स, प्लॉट आणि सेटिंग या 3 गोष्टींचा विचार करता आपण ते प्रमाण ठरवू शकतो. आता सेकंड थिंग, डज इट कॅच नुआन्सेस. नुआन्सेस, नाव व्हॉट इज मिनिंग ऑफ नुआन्स. बघा, नाव somebody enters in this room. एखादा या रूममधून येतो आणि मी शिकवण्यामध्ये गर्क आहे. बघा, तो तिकडून येणारा मुलगा, त्याला तुम्ही बघताय, तो असा वेड्यावाकड्या परिस्थितीमध्ये, वेड्यावाकड्या हावभावामध्ये मला विचारतो, मे आय कम इन सर. टोन त्याचा बरोबर आहे की मला ऐकायला फक्त आलं, पण त्याच्या चेहऱ्यावर माझी चेष्टा केलेला हावभाव आहे. त्यामुळे तुम्ही हसला, माझ्या लक्षात येत नाही तुम्ही का हसला. बरोबर आहे, लक्षात आलं का तुमच्या. तसं लिखाणामध्ये काही गोष्टी सूचित केल्या जातात, काही गोष्टी सजेस्ट केल्या जातात. त्या सजेशन्सना नुआन्सेस असं म्हणतात. देर इज नो डायरेक्ट कॉमेंट अबाउट इट, नो डायरेक्ट कॉमेंट. सरळ त्याच्यावर कोणतीही टिप्पणी नसते, पण त्याचा अर्थ तसा होतो. तर हे नुआन्सेस किती प्रमाणात लेखकानं नवीन फॉर्ममध्ये घेतलेले आहेत. बघा, हे नुआन्सेस किती प्रमाणात लेखकानं नवीन फॉर्ममध्ये घेतलेले आहेत, यावरही ही फायडॅलिटीचं प्रमाण ठरत असते. किती प्रमाणात नवीन लेखक जुन्या संहितेशी प्रामाणिक आहे, ही गोष्ट ठरवत असताना डायरेक्ट न्युआन्सेस याचा वापर होतो. आता शेक्सपियरचं हॅम्लेट हे नाटक, हॅम्लेट या नाटकातलं हे मुख्य कॅरेक्टर आहे, हे पूर्ण गुंतागुंतीचं आहे, कॉम्प्लेक्स आहे. आता ह्या कॅरेक्टरचा मूळ कॅरेक्टरमध्ये असणारा किती प्रमाणातला गुंता नवीन कॅरेक्टरमध्ये आलेला आहे, यावरही त्या कॅरेक्टरचं
कॅरेक्टरची फायडॅलिटी ठरते. किती प्रमाणात ते कॉम्प्लेक्स कॅरेक्टर, शेक्सपियरचं मूळ कॉम्प्लेक्स कॅरेक्टर किती प्रमाणात नवीन लेखकानं आपल्या सिनेमामध्ये स्वीकारलेलं आहे, याचं प्रमाणसुद्धा एक पायाभूत क्रायटेरिया आहे. हॅमलेट, किंग लिअर, ऑथेल्लो, these are very complex characters of Shakespeare. They have attracted attention of people across the world. Everybody from China to Chile, everybody around the world interprets these characters in different ways. In India, Viva Shirvadkar in his play Natasamrat interpreted King Lear in a particular fashion. एका विशिष्ट पद्धतीनं नटसम्राट या नाटकातील किंग लिअर याची भूमिका त्यांनी इंटरप्रिट केलेली आहे. ओके. पण याच किंग लिअरचं चीनमध्ये वेगळ्या पद्धतीनं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. हॅमलेटचं तिथं वेगळ्या पद्धतीने, म्हणजे ही मूळ लेखकाच्या मनामध्ये असलेला हा गुंतागुंतीचं कॅरेक्टर किती प्रमाणात नवीन फॉर्ममध्ये आलेला आहे, या प्रमाणावर ही फिडॅलिटी ठरते. हा एक क्रायटेरिया होऊ शकतो ना, बरोबर आहे का नाही? मूळ संहितेमध्ये किती प्रमाणात ही गोष्ट गेलेली आहे याचं प्रमाण ठरवणं हे सुद्धा किती प्रमाणात प्रामाणिक आहे या गोष्टीचा विचार करण्यासाठी उपयोगात होते. नाव अनदर वन थिंग इज एनी लिटररी वर्क, कोणतंही वाङ्मयीन काम इज बेस्ड ऑन थीम ऑर सेंट्रल आयडिया. कोणतंही काम हे थीम किंवा सेंट्रल आयडियावर असतं, बरोबर आहे? गेल्या वर्षी कोणती गोष्ट तुम्ही अभ्यासली असेल तर त्या गोष्टीमध्ये काय होतं, एखादा संदेश लेखकाला द्यायचा होता. लास्ट इयर यू माइट हॅव स्टडीड एनी स्टोरी. इन दॅट स्टोरी व्हॉट वॉज द इंटेन्शन ऑफ रायटर वॉन्टेड टू टेल यू समथिंग. रायटर वॉन्टेड टू टेल यू सर्टन जनरल आयडिया अँड धिस जनरल आयडिया इज थीम ऑफ द सब्जेक्ट. सो इन द प्ले हॅमलेट नावाच्या नाटकामध्ये शेक्सपियरला काय सांगायचं आहे की फार विचार करून, आपण जर एखाद्या गोष्टीवर फार विचार करत बसलो तर प्रत्यक्ष कृती करायला आपल्याला वेळ लागतो, आणि असा वेळ लागला तर त्यामधून ती गोष्ट आपल्यावर उलटू शकते, त्याचा आपल्या जीवनावर निगेटिव्ह परिणाम होतो. अशा प्रकारचा संदेश ही थीम शेक्सपियरच्या त्या नाटकामध्ये आहे. आता असल्या ज्या सेंट्रल आयडियाज किंवा असल्या ज्या थीम्स लिटररी वर्कमध्ये असतील आणि त्या किती प्रमाणात पुढच्या कामामध्ये म्हणजे सिनेमामध्ये ट्रान्सफॉर्म झालेल्या आहेत, यावर हा प्रामाणिकपणाचा मुद्दा आपण तपासत असतो. किती प्रमाणात ते पुढच्या वर्कमध्ये आलेलं आहे, थीम किती प्रमाणात आलेली आहे, हा मुद्दाही इथं क्रुशियल ठरतो. म्हणजे आत्तापर्यंत आपण कोणत्या गोष्टी बघितल्या? पहिली गोष्ट बघितली ती म्हणजे सेटिंग, प्लॉट, याच्या किती डिटेल्स लेखकानं दुसऱ्या फॉर्ममध्ये घेतलेल्या आहेत. लेखकानं पहिली गोष्ट ही बघितली. दुसरी गोष्ट कोणती बघितली की प्रत्यक्ष सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा आणखीन काही वेगळे अर्थ त्या गोष्टीमध्ये आहेत, ते वेगळे अर्थ किती प्रमाणात घेतलेले आहेत. व्यक्तिचित्रणामधला गुंता किती प्रमाणात दुसऱ्या फॉर्ममध्ये गेलेला आहे, हाही एक क्रायटेरिया होऊ शकतो. आणि तिसरा क्रायटेरिया होऊ शकतो म्हणजे त्या कलाकृतीमध्ये असणारी थीम, त्याच्यामध्ये असणारी मूळ कल्पना लेखकानं कशा प्रमाणात किती प्रमाणात पुढं नेलेली आहे, हा सुद्धा तिसरा क्रायटेरिया तिथं आपल्याला अप्लाय करायचा असतो. देन वी कम टू नेक्स्ट क्रायटेरिया. त्यानंतर दुसरा क्रायटेरिया येतो, तो म्हणजे
टू व्हॉट एक्सटेंट हॅज अ डिफरंट हिस्टॉरिकल अँड कल्चरल कंटेक्स्ट अल्टर्ड द ओरिजिनल कंटेक्स्ट. चौथा मुद्दा जो येतो तो म्हणजे हिस्टॉरिकल और कल्चरल context. Now let us think about this. ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक कंटेक्स्ट याचा अर्थ काय होतो? लेट अस टेक an example. बघा, let us talk about King Lear. King Lear is a story from Europe. किंग लिअरची गोष्ट ही कशातली आहे? युरोपमधली गोष्ट आहे ना. नाव इन युरोप देर इज डिफरंट कल्चर. इन इंग्लंड देर इज different culture than Italian culture. The historical truth of England is different than historical truth of Greece. So when the original story of King Lear was adopted by Shakespeare in his play King Lear, he made certain changes to fit English culture. अँड दिस इज व्हेरी ऑब्वियस. म्हणजे ग्रीक किंवा इटालियन कल्चरमधून राजा किंग लिअर याची गोष्ट इंग्रजी वाङ्मयामध्ये रूपांतरित करत असताना काही बदल केले. बरोबर आहे. आता तीच इंग्रजीमध्ये लिहिलेली गोष्ट नटसम्राट या नाटकाच्या स्वरूपात विवा शिरवाडकरांनी आणली. कुणी आणली? विवा शिरवाडकरांनी आणली. आता विवा शिरवाडकरांनी बदल करताना काय केले? राजाला दोन मुली होत्या. इथं मुलींच्या ऐवजी एक मुलगा आणि एक मुलगी. भारतीय संस्कृतीमध्ये फॅमिली रिलेशन हे फार महत्त्वाचं असते आणि फॅमिली रिलेशन हे नातवंडावर बेतलेलं असते. नातवंडावर आजी आजोबा फार प्रेम करतात. ही सांस्कृतिक बाब आहे ना. मग नटसम्राटमध्ये ठमी नावाची जी मुलगी आहे ती मुलगी मूळ किंग लिअर नाटकामध्ये अजिबात नाही. हा बदल कशामुळे आला? सांस्कृतिक बदल झाला ना. भाषेचं सुद्धा काही प्रमाणातलं स्वरूप हे सांस्कृतिक अस्पेक्टशी रिलेटेड असतं ना. तसे बदल इथं आपल्याला करताना दिसतात लेखक. दुसरे एक साध्या गोष्टीमध्ये तुम्हाला सांगतो. सन 1960 मध्ये मराठी चित्रपट निर्माण केला. एखादा मी चित्रपट असेल म्हणतो, मराठी चित्रपट निर्माण केला. किंवा 1970च्या दरम्यान दादा कोंडकेंनी सोंगाड्या चित्रपट तयार केला. सोंगाड्या. आणि या सोंगाड्या चित्रपटामध्ये किंवा दुसऱ्या चित्रपटामध्ये एक कुटुंब दाखवलं. आता हे कुटुंब कसं दाखवलं जाईल? एक नवरा बायको आणि त्यांना 7 मुलं. आत्ता 1970 नंतर 2020 पर्यंत 40 वर्षाचा 50 वर्षाचा कालावधी गेला. बरोबर आहे. आता जर म्हणजे एक कुटुंब आणि त्यांना 7 मुलं दाखवली तर लोकांना आवडेल का? नाही आवडणार. कारण का? वेळेच्या ह्याच्यामध्ये हा बदल झालेला आहे. आणि तो बदल पुस्तकामध्ये जर असला, नवीन संहितेमध्ये आपण घेणार असलो तर तो घ्यावा लागतो. असे किती प्रमाणात बदल झालेले आहेत यावर सुद्धा त्याची फायडॅलिटीचं प्रमाण ठरतं. अलग लक्षात तुमच्या. म्हणजे फिडॅलिटी ठरत असताना हिस्टॉरिकल कंटेक्स्ट म्हणजे पाठीमागं गेलो आणि आत्ता आलो. हा इतिहास झाला ना 60 वर्षाचा. 60 वर्षाच्या इतिहासामध्ये सो मेनी थिंग्स हॅव चेंज्ड.
बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या आहेत आणि हा बदल जर त्याच्यात परावर्तित झाला नाही तर तुमचं कोण स्वीकारणार? तसाच सामाजिक सांस्कृतिक बदलसुद्धा त्याच्यामध्ये किती प्रमाणात झालेलं आहे याचं प्रमाणसुद्धा आपल्याला यावेळी लक्षात घ्यावं लागतं. व्हॉट इज, आणि जो 5वा मुद्दा आहे यामध्ये विचाराधीन घेण्यासारखा तो म्हणजे व्हॉट इज एक्सटेंट ऑफ चेंज इन द मिनिंग ऑफ द ओरिजिनल वर्क. 5वा मुद्दा आहे तो म्हणजे मिनिंग ऑफ द ओरिजिनल वर्क. तर व्हॉट शेक्सपियर मीन्ट, what विवा शिरवाडकर means, what बर्नार्ड शॉ means while writing his play पिग्मॅलियन हे नाटक लिहित असताना बर्नार्ड शहाला काय वाटत होतं आणि ती फुलराणी हे नाटक लिहिताना पु ल देशपांडेंना काय वाटत होतं, या दोन्हीचा अर्थ तोच आहे का? किती प्रमाणात अर्थामध्ये बदल झालेला आहे, किती प्रमाणात अर्थामध्ये बदल झालेला आहे हे सुद्धा फायडॅलिटीचं प्रमाण ठरवत असताना विचारात घेण्याचा मुद्दा आहे. म्हणजे आपण ज्यावेळी मूळ संहितेमध्ये किती प्रमाणात नवीन संहिता तयार करत असताना किती प्रमाणात ही मूळ संहिता ॲडॉप्ट केलेली आहे, त्याचा अर्थ ॲडॉप्ट केलेला आहे याचं प्रमाण ठरवत असताना या गोष्टी आपण विचाराधीन घेतल्या पाहिजेत. आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत त्याचा विचार आपण डिटेलमध्ये या भागामध्ये आपण केलेला आहे. उर्वरित डिस्कशन आपण नंतरच्या तासाला करू. ओके.